त्याला सुपूर्द केली जाते या. चला फायनलच्या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण त्यांचं टाळ्याने स्वागत करतोय. फायनलची मॅच आपण पाहतोय. दात्रिजवाडी बनाम खांडीचा पाडा दोन संघाच्या दरम्यान ही लढत आहे. आणि आणखीन एक महत्वाची सूचना, खांडीचा पाडा संघ या संघाला 2 रनची पेनल्टी असणार आहे. आणि दात्रेवाडी टीमचे जे काही ग्रामस्थ मंडळ आहेत आणि त्याचबरोबर जे काही प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहतोय, खरं तर गावासाठी ते समर्थक आहेत. आणि शेवटचा सामना फक्त तुम्ही टाळ्याने गजर करा, आडाओड करू नका प्लीज. शेवटचा सामना आहे, थोडं सहकार्य करा. आणि या ठिकाणी पाहतोय लेट्स प्ले गेम ऑन, शोधू गुड गेम, शोधू द क्वालिटी क्रिकेट. फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दात्रीवाडी बनाम खांडीचा पाडा पहिला बॉल फेस करेल. फलंदाज पाहायला मिळतील स्ट्राइक एंड वरती दीपक भगत, ऑन स्ट्रायकर नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतील आकाश. पहिला चेंडू वाईट आलाय, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा खर्च करतोय गोलंदाज नीते शिंदोळा. समोर फलंदाज दिलीप भगत. परंतु या वेळेस आपण पाहतो खोल्या टप्प्याचा चेंडू होता, खुदून काढलाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धाबा 4. पहिला बार जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन इज अ चॅम्पियन. जीताबाई सिकंदर पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. फलंदाज आपण पाहतोय दीपक भगतच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. त्या ठिकाणी दीपक भगतची आज मात्र बॅट बोलते या, त्याच्या बॅट मधून भरपूर धाबा आल्यात आजच्या दिवसामध्ये. शॉर्ट ऑफ जे लेनचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या रडार मध्ये लागोपाठचा लांब लचक षटकार. आक्रमकता पहा तुम्ही. फलंदाज दीपक भगत एकदा जोरदार टाळ्या जायला पाहिजे दीपक भगत साठी. या चेंडूवरती षटकार आला तर षटकार कंप्लीट करू शकतो फलंदाज दीपक भगत. लोवर फुलटाचा बॉल खोदून काढला लॉंग ऑफला. पंकज गावंडा डीपला जाईल देईल फलंदाज दीपक भगत. बॅक टू द पवेलियन. कॅडेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन वन डाऊनचा खेळाडू जी तुला आपण पाहतोय. 17 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहिलाय. आडबा पाटणी खेळण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक अर्जुन आलेत. वेगाने एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि पहा तुम्ही 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर ऑन द बोर्ड 19 धाबा फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक का, शेवटच्या चेंडूवरती किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 19 धाबा फलकावरती. सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती वाईट फेकला. दुसरा चेंडू 4 धाबा आणि त्यानंतर लागोपाठचे 2 उंतुंग षटकार दीपक भगतच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पण तो दीपक भगतला लॉंग ऑफला भरपूर चांगला झेल टिपला. चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर
फक्त मिळाले ती एकच धाव. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय इथे पहा तुम्ही आणि इथे पंच एक धाव आहे का? चला या ठिकाणी एकच धाबा असेल. दोन्ही एंड कडनं तुम्हाला पॉपिंग क्रीज क्रॉस करावं लागतं दोन्ही खेळाडूंना आणि फलंदाज द्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. कॅन्डिडेट नंबर 4 वरती लोवर फुलटाचा बॉल आपण पाहतोय. लॉंग द कार्पेट ना एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या 2 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर ऑन द बोर्ड 22 धाबा धावफलकावरती. चला पंच स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती गोलंदाज अर्जुन. यावेळेस आपण पाहतो या डबा पाटणे खेळण्याचा प्रयत्न अलंग कार्पेटना डिपेंड विकेटला खेळाडू आहेत परंतु त्यांच्याकडनं वारंवार मात्र आज दुसरीकडनं चुका होत असताना पाहायला मिळाल्या. त्या 2 धावा या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पण पाहिली गेली तर 24 धावा धावफलकावरती. फायनलचा मुकाबला जो संघ जिंकेल तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल. कोणता संघ मैत्री चिष्कामध्ये चॅम्पियन होणार परंतु लॉंग ऑफला भरपूर चांगला झेल टिपला. आणखी एक महत्वाची विकेट फलंदाज बाद. कोण उतरला आता? बबली यावेळेस आपण पाहतोय फटका फसलाय. मिड विकेट रिझनला खेळाडू सज्ज आहेत. तुषार टीपला जाईल देईल. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. दोन षटकांचे मॅच यावेळेस आपण पाहतो. फुलर लेनचा चेंडू होता अगदी बॅट पासून लांब ठेवला. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. पण या ठिकाणी पाहतोय 26 धावा दाफलगावरती
सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या. नितेश इंदोळा गोलंदाज होता. 20 धाबा कुठल्या गेल्या होत्या, परंतु या षटकामध्ये गोलंदाज अर्जुनने केले कमबॅक. हा चेंडू आपण पाहतो खोल टप्पाचा होता, त्याला खोदून काढला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज त्याच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. तिकडे आपण पाहिलं गेलं तर 30 धाबा दाफलगावरती अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका कव्हर पॉईंटवर न खेळला भरपूर चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु हा शतरक्षक तिकडे आपण पाहतोय छोटा आहेत. आणि अगदी विचार केला तर या 3 धाबा कंप्लीट करण्याच्या अगोदरच विकेट येत्या सर इथून विकेट मिळवली गोलंदाज अर्जुननं धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद आणि पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतो या ठिकाणी खंडीचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय. 32 धाबा दाफलकावरती 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. आपण पाहतो या ठिकाणी दात्रीजवाडी या संघाला. आणि खर तर जेव्हा दात्रीजवाडी या संघ बॅटिंग करेल पहिली ओव्हर जशी संपेल तशा 2 धाबा आपण ऍड करणार आहोत. चला कांडीचा बडा संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लाभा. जणू का आपण पाहिलं तर 12 चेंडू 33 धावसंख्येचं टार्गेट उभं केलंय कांडीचा बडा टीमना. आणि आपण पाहतो या ठिकाणी 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. आपण या ठिकाणी पाहतोय 16.50 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती कंप्लीट करावी लागेल. टीम आपण पाहतो या ठिकाणी दात्रीजवाडी या संघाला. आणि प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल सन्माननीय हरिजी निरगुडा यांच्याकडनं जे पेशंटने ग्रामसेवक आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहतो या जो आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पाहणार आहोत ते मात्र त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुपूर्द केलाय. तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू 33 ची गरज जिंकण्याकरिता आपण पाहतोय दात्रीजवाडी या संघ. समोर फलंदाज सागर आहेत. आडबा बाटने पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न पण तो डॉट बॉल आलाय. वेगवान या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज दीपक भगत तुम्हाला पाहायला मिळतात. फायनलचा सामना, फायनलचे मॅच, फायनल का मुकाबला. यावेळेस आपण पाहतो फटका या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनला फटका खेळला परंतु एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु फिल्डरच्या आबाकाच्या बाहेर बॉल जाईल सरळ सीमा पार. 4 चौकार. चार धाबा दाफलकावरती. यावेळेस आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी भुसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करेल तो दात्रेवाडी या संघावरती परंतु एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो तो दात्रेवाडी या संघ. 9 चेंडू 29 ची गरज. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय आडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आम्हाला दर्शवतील हा चेंडू खरं तर स्टिकच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू होता. इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाब आली. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या दाफलकावरती 5 पाहायला मिळते. 8 बॉल 28 ची गरज. स्ट्राईक एंड वरती नितेश शिंदोळा टीमचे कॅप्टन, टीमचे कर्णधार, टीमचा सेनापती ऑन स्ट्रायकर आहेत. यावेळेस आपण पाहतोय खरं तर हलक्या हाताने चेंडूला
केलून काढला फक्त मिळाली या 2 धाबा तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु 5 धाबा या ठिकाणी 3 धाबा कंप्लीट करतात संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधाराचं साम्राज्य इथं पसरत चाललं आणि जणू का आपण पाहतोय या ठिकाणी 8 धाबा दाफलकावरती 7 चेंडू 25 ची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय जिंकण्याकरिता हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचं होतं परंतु पंच पुन्हा एकदा मला दर्शवतात हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा होता मिस करणारा होता लेग बायच्या स्वरूपात एक धाब आली एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात स्कोर ऑन द बोर्ड 9 धाबा दाफलकावरती 6 चेंडू आणि 24 ची गरज सॉरी 2 धाबा या ठिकाणी ऍड केल्या जातील 11 धाबा दाफलकावरती 6 चेंडू 22 ची गरज आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रत्येक खरं तर दोन्ही खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ज्यांना आपण 3 दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं अनंत निरगुडेकडनं प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे म्हणजे अर्थातच सन्माननीय हरिजी निरगुडा साहेबांकडनं देखील तुम्हाला 501 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही बंधुराज आणि दोन्ही बंधुरांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राइज एका षटकारासाठी दिलं जाईल दात्रीवाडी टीम 6 बॉल 22 ची गरज जिंकण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आहेत जीतू मिश्र यावेळेस आपण पाहतोय मिस्ट्रामिंग झालाय चेंडू परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत फक्त तिकडे 2च धाबा आणि पहा तुम्ही या ठिकाणी 3 धाबा कंप्लीट या 3 धाबा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट 14 धाबा दाफलकावरती 5 बॉल 19 ची गरज आहे 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज या बस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही भन्नाट वेगाचा चेंडू फेकला होता गोलंदाज आकाश होत आहे आणि आकाशकडनं भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे चार चेंडू 19 ची गरज होती हा चेंडू देखील डॉट आलाय सामना पूर्णपणे मेहमान सामन्यावरती पकड मजबूत केली आहे कांडीपाडा टीमनं शहापूर विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय 3 बॉल 19 ची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय एक षटकार टोकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या ठिकाणी सन्माननीय हरिजी निरगुडे आणि त्याचबरोबर त्यांचे छोटे बंधू अनंता निरगुडेकडनं दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि दोन्ही सख्या बंधूंचा भरपूर प्रेम आज मात्र दात्रीवाडी टीमच्या कार्डवरती पाहायला मिळतोय 3 चेंडू 19 ची गरज हा चेंडू आपण पाहतोय मिस्ट्रामिंग स्ट्रोक झाला परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एकच धाव दाफलकावरती कंप्लीट केली जाईल जणू काही आपण पाहतो या ठिकाणी खरं तर सामना पूर्णपणे जिंकत असताना अगदी 2 चेंडू या ठिकाणी फेकले जातील आणि त्यानंतर चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे काही क्षणातच 2 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे एखादा चमत्कार दात्रीवाडी टीमला वाचवू शकतो यावेळेस आपण पाहतोय फटका फसला आपण पाहतोय लॉंग ऑफला फिल्डर कोणी नाहीये आणि एक धाबा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाबा मिळतील 4 खरं तर वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपन्न झाला असंच मानावं लागेल एक चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज सॉरी 14 धावसंख्येची गरज कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम होता आणि यावेळेस आपण पाहतो फटका फसला पुन्हा एकदा आपण पाहिला आणि खरं तर